करवीर तालुक्यातील नागाव गावचे सुपुत्र जवान विजय कराडे यांचं युद्ध सरावावेळी दुःखद निधन झालं आणि आज त्यांचं पार्थिव जे आहे ते नागाव गावामध्ये आणण्यात आलेलं आहे आणि अगदी थोड्या वेळातच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। या संपूर्ण घटनेनं नागाव बरोबरच पंचक्रोशीमध्ये शोककळा पसरलेली आहे। विजय कराडे यांच्या या निधनामुळे अनेकांचे डोळे जे आहेत ते पाणावलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। विजय हा तसा बघायला गेलं तर गणेशोत्सवामध्ये सुट्टीसाठी येणार होता, मात्र काळाने त्याच्यावर घाला घातलेला आहे। विजय कराडे याच्या संदर्भातच बोलण्यासाठी आपल्यासोबत या गावातील ग्रामस्थ आहेत। काय सांगाल, विजय कराडे याचा आज निधन झालेलं आहे आणि संपूर्ण गावावर शोककळा पसरलेली आहे। नमस्कार। विजय कराडे हा 11वी 12वी आणि अकॅडमीचं प्रशिक्षण सर त्यांनी आमच्या अकॅडमीमध्ये घेतलं। म्हणजे थोडक्यात कसं त्यानं स्वप्न उराशी बाळगलेलं असणारच आहे की लहानपणापासूनच असेल की बाबा मी अकॅडमीमध्ये भरती होणार किंवा आर्मी भरती होणार, त्यासाठी त्यांनी ते उराशी स्वप्न बाळगलं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो झटला देखील। थोडक्यात मला सांगावंसं वाटलं की जसं इथं मगाशी मनोगतामध्ये कोणतरी बोललं की या ग्राउंडवर त्यानं सराव केला। थोडक्यात मला देखील असं सांगावंसं वाटतं की 3 वर्ष तो आमच्या सानिध्यामध्ये राहिला। अवघ्या 3 वर्षामध्ये त्यांनी थोडक्यात ज्या ग्राउंडवर त्यांना प्रॅक्टिस केलं त्या मातीचा कण आणि कण आम्हाला प्रेरणा देईल आणि आमच्याकडे जे 400 विद्यार्थी असतील ते विद्यार्थी देखील त्याच्या बलिदानाची प्रेरणा देतील। म्हणजे थोडक्यात त्याच्याबद्दल सांगायचं झालं, अगदी 3 वर्षामध्ये अगदी शांत, संयमी आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी खूप असं परिश्रम केलं। सध्याच्या पिढीमध्ये जी मोबाईलमध्ये गुरपडलेली पिढी वगैरे असेल त्यापासून तो अलिप्त राहिला आणि आपल्या करिअरवर त्यांनी फोकस केलं। म्हणजे देशसेवेसाठी ते बलिदान मोलाचं ठरेलच, पण मला एवढंच सांगावंसं वाटतं की भारतामधील पूर्ण सर्व युवकांनी त्याची प्रेरणा घ्यावी आणि जेणेकरून त्यानं जसं बलिदान दिलं त्या पद्धतीनं आपण देखील देशसेवेसाठी कार्य करण्यासाठी तत्पर राहावं, एवढंच मला वाटतं। खरं तर चंदीगड येथील भटिंडा इथं विजय कराडे हे सेवा बजावत होते आणि युद्ध सराव करत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। आता सध्याच्या घडीला ज्या मैदानावरच ते सराव करत होते आणि त्याच मैदानावर आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आलेली आहे। पहिल्याच प्रयत्नात त्यांनी इंडियन आर्मीमध्ये भरती त्यांची झाली होती, त्यांनी चांगलं यश संपादन केलं होतं। आपलं सैनिक बनण्याचं ध्येय उराशी बाळगून त्यांनी सैनिक पद देखील मिळवलं होतं, मात्र दुर्दैवानं आज ते आपल्यामध्ये नाही आहेत। त्यामुळं आज आपण या ठिकाणी बघू शकताय की संपूर्ण पंचक्रोशीतील ग्रामस्थ असतील, विजय कराडे याचे जे मित्रमंडळी असतील, हे सर्वजण या ठिकाणी त्याला अंतिम निरोप देण्यासाठी जमलेले आहेत। अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी विजय कराडे यांचं पार्थिव आता सध्या गावामधून अंत्ययात्रा काढण्यात आली आणि आता या ठिकाणीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वारेकर सह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।